माझ्या बायकोची तब्येत आज खूप जरा डल होती. सकाळपासून म्हणते ताप येतोय, कणकण होते, घशाला काहीतरी झालंय, डोकं दुखतंय. मग मी तिला सांगितलं की चल आपण जरा फिरायला जाऊया. मग आता तिची तब्येत कशी आहे? फिरायला जाऊन येऊ शकतो. ना फिकर ना शरम. तर ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सावंतवाडीतले एक नयन रम्य संध्याकाळ. चला कुठे जायचं तुला? तळ्याकडे जाऊया. तळ्याकडे जाऊया. तर आपण जाऊया आता सावंतवाडीतला मोती तलाव. गाईज, मोती तलाव हा खूप जास्त प्रसिद्ध आहे, पण आज तुम्हाला दाखवतो संध्याकाळच्या वेळी तो किती छान दिसतो. 4K60 राजवाडा राजवाडा इथे राजवाडा राजवाडा. आणि आम्ही राजवाडा आम्ही एवढे ब्लॉग करणार आहे. कुठले 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 आम्ही खूप ब्लॉग करणार आहे. तर तुम्ही जरा आमचे टाइम काढून ब्लॉग बघा. सावंतवाडी हे शहर असं आहे की सगळे डोंगर आहेत बाजूला आणि त्याने वेढलं आहे. आणि मध्ये हा तलाव आहे, त्याच्यामुळे आकाश आणि पाणी असं सेमच वाटतंय. आणि तिथे ते समोर असं टॉवर सारखं दिसतंय, ते विठ्ठल मंदिर आहे. आणि ही शाळा आहे ती पाण्यातच अशी शाळा आहे. आणि हा बाजूला हा पॅलेस आहे. आम्ही मस्त तळ्याच्या काठाला बसलो आणि एक छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगायची आहे ह्या यूट्यूब चॅनलच्या मागची. तर आज आमचे 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि नुपूर मला त्याबद्दल काहीतरी गिफ्ट देणार आहे. ओके 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 मी नुपूरला काहीतरी गिफ्ट देणार आहे आज DIY स्टोर म्हणून. शब्द एक्झॅक्ट उलटे होते. मी यांना होय मी देणार. आज आमच्यासाठी एक माइलस्टोन कंप्लीट झालाय. कारण ह्याच्या मागची स्टोरी अशी आहे की मी याच्या आधी यूट्यूबचे 3 चॅनल काढलेले आणि मे बी मला माहीत नाही, मी ट्रेकिंगचे खूप डेंजरसवाले व्हिडिओ मे बी पोस्ट करत होते किंवा मला त्याची सेटिंग नाही कळाली का काय झालं मला माहित नाही. आणि ते तिन्ही अननोन रिझन्समुळे तिन्ही चॅनल यूट्यूब कडनं ब्लॉक झाले, बॅन झाले. तर हा फायनली आमचा हा एक चॅनल जो आहे तो आता फायनली 500 सबस्क्रायबर्स पर्यंत पोहोचलेला आहे. अँड वी आर सो हॅपी आणि थँक्यू फॉर ऑल युअर सपोर्ट. तर मागे आमची सावंतवाडी बघा किती शांत, किती मस्त सुंदर. तर आम्ही दमलो नाही तरी पण आम्ही म्हटलं की परत आता नाकावर टिचून अजून एक आम्ही चॅनल काढणारच. आणि ते पहिलं चॅनल होते ते तर मला वाटतं की मॉनिटाईज व्हायच्या खूप जवळ होते आणि तेव्हा ते तसं झालं. पण आता आम्ही फायनली ग्रो करत आहे परत. तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करतच आहात, असा सपोर्ट अजून पण करत राहा. तुम्हाला आम्ही खूप भारी भारी ब्लॉग दाखवू, जे तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉग असतील तुम्हाला आम्ही दाखवू की कोकणी माणसं किती भारी असतात कोल्हापुरी माणसांपेक्षा. तर असेच आमचे व्हिडिओज बघत राहा आणि असंच प्रेम करत राहा आमच्यावर. हे मी डिलीट करणार, हे मी डबल टाकणार. तर आता आम्ही चाललोय उप्रलकरला. हे आमचे सावंतवाडीकरांचे संडे रिच्युअल्स आहेत. संडे हां, तर संडे म्हटलं की उप्रलकरचं दर्शन घेणं हे आमच्यासाठी मॅन्डेटरी असतं. तर सगळी कामं आवरून दिवस जसा संध्याकाळ उजाडते तेव्हा आम्हाला उप्रलकरची आठवण येते आणि आम्ही त्याच्याकडे जातो. तर आता संडेची आपण व्हिजिट देऊया उप्रलकराला. चला. तू माझ्याकडे बघून लग्न केलंस की सावंतवाडीच्या तळ्याकडे बघून? मला कोल्हापुरात रंकाळा आहे तर मला इथे एक तरी तलाव मिळेल बघायला. कोल्हापुरात असताना ह्यांची रंकाळा ही आवडीची जागा होती.
आम्ही रोज रंकाळ्यावर जायचो. तर तिने मला बघायच्या आधी रंकाळा बघितला, तलाव बघितला, मोती तलाव, आणि म्हटलं की मला रंकाळ्याची फिलिंग इकडे येऊ शकते, म्हणून ते तिने माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. काही हे आता उद्या चालले. करून मारलेली आंगीकरांच्या आत्महत्या परिपूर्ण होईल. मनातली इच्छा परिपूर्ण घ्याय तो असतो. तर आमचं उपरलकडचं दर्शन पण झालेलं आहे. तुम्ही मागे बघू शकता आमचा राजा. आणि आजचं आमचं गर्दी असते. संडेचे रिच्युअल्स आमचे कंप्लीट झालेले आहेत आणि आम्ही घरी जाण्यासाठी मोकळे झालेलो आहोत. तर आपण आपला ब्लॉग इथेच संपवूया आणि परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही आम्हाला टॉपिकसुद्धा सजेस्ट करू शकता की तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतील. आणि असंच प्रेम करत राहा. बाय बाय. हर हर महादेव. जय शिवराय. किटा देखो आ गया. चले चल तिकडे जाऊ नको. ये पटकन चल. चले चले. चल घरात. चल ये चल.